हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड EVS 1 लेसन नंबर 24 सबस्टन्सेस, ऑब्जेक्ट्स अँड एनर्जी. तर या लेसनमध्ये आपण बघणार आहोत की सबस्टन्सेस काय असतात, ऑब्जेक्ट्स काय असतात किंवा एनर्जी म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत या लेसनमध्ये. तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला 5th स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट या चॅनलवरती मिळतील. तर चला लेसनला स्टार्ट करूया. कॅन यू टेल मध्ये तुम्हाला दिलेला आहे, राईट अ फ्यू लाईन्स ऑन द ब्लॅक बोर्ड विथ अ चॉक. नाव ऑब्झर्व द चॉक. की जसं तुम्ही क्लासमध्ये बघितलं असेल, तुमच्या क्लासरूममध्ये असताना तुम्ही चॉक जो आहे त्याच्याने जर ब्लॅक बोर्डवरती लिहिलं असेल तर काही गोष्टी ज्या आहेत तुम्ही ऑब्झर्व केल्या असतील. तर त्या काय ते बघूया आपण. व्हॉट चेंज डू यू सी इन द चॉक. आता चॉकने तुम्ही बोर्डवरती लिहिल्यानंतर त्या चॉकमध्ये तुम्हाला काही चेंजेस झालेले दिसतील. वाईप द बोर्ड विथ अ डस्टर अँड देन टॅप द डस्टर अगेन्स्ट द टेबल. आणि त्यानंतर तुम्ही जे काही लिहिलं असेल चॉकने, ते चॉकने लिहिलेलं जे आहे ते डस्टरने तुम्ही काय करायचं आहे, पुसायचं आहे. आणि त्यानंतर ते डस्टर जर तुम्ही टेबलवरती काय केलं, टॅप केलं तर तुम्हाला काय दिसेल तिथे, तर जे चॉकचे पार्टिकल्स आहेत तसेच पार्टिकल, व्हाईट कलरचे पार्टिकल्स तुम्हाला टेबलवरती दिसतील. आता हे सर्वांनी बघितलेलं असेल क्लासरूममध्ये. तसंच की चॉकने आपण ज्यावेळेस लिहित असतो कंटिन्युअसली, तर थोड्या वेळाने जर आपण बघितलं तर जो चॉक असतो त्याची साईज कमी झालेली असते. तर हे का होतं, कारण आपण ज्या वेळेला बोर्डवरती लिहिणार तर ते चॉकचे जे पार्टिकल्स असतात ते ब्लॅक बोर्डवरती असतात आणि ज्यावेळेस आपण डस्टरने त्याला वाईप करणार, पुसणार, तर ते जे पार्टिकल्स असतात ते डस्टरला लागतात आणि मग ते डस्टर ज्यावेळेस आपण टेबलवरती किंवा भिंतीवरती मारल्यानंतर आपल्याला ते पार्टिकल्स तिथे दिसत असतात. What do you see? The chalk has become smaller and when the duster was tapped, particle of chalk fell off from it. की चॉक जो आहे तो लिहिल्यानंतर काय होणार, कमी होणार, त्याची साईज जी आहे ती कमी होणार आणि ते डस्टरने पुसल्यानंतर, डस्टर आपण टेबलवरती टॅप केल्यानंतर त्यातील जे चॉकचे काही पार्टिकल्स असतील, जे डस्टरला लागलेले असतील, ते काय होतील, खाली पडतील. These particles were of the same color as the piece of chalk. आणि जसा आपल्या चॉकचा कलर असेल त्याच पद्धतीचे, त्याच कलरचे सेम पार्टिकल्स तुम्हाला दिसतील. जर तुम्ही पिंक कलरचा चॉक वापरला तर तुम्हाला पिंक पार्टिकल्स दिसतील. जर तुम्ही ब्ल्यू कलरचा वापरला तर ब्ल्यू दिसतील. आणि जर व्हाईट कलरचा चॉक वापरला तर तिथे तुम्हाला जे पार्टिकल्स असतील त्याच सेम कलरचे दिसतील. These tell us that when you wrote on the board, particles of the chalk stuck to the board and when you wiped the board they came off. याच्यामुळे आपल्याला काय समजणार आहे इथे, की ज्या वेळेला आपण चॉकने लिहितो ते चॉकचे जे पार्टिकल्स असतात तेच बोर्डला स्टिक होतात लिहित असताना, आणि ते पार्टिकल्स आपण जेव्हा डस्टरनी पुसतो तर ते पार्टिकल डस्टरला लागतात आणि मग ते आपण ज्या वेळेला बोर्डवरती किंवा खाली टेबलवरती डस्टर जर आपण टॅप केलं तर ते पार्टिकल्स आपल्याला दिसतात. ट्राय दिसमध्ये बघूया. टेक अ स्मॉल पीसेस ऑफ कॅन्डी शुगर और कोल अँड पॉन्ड देम इन अ मॉर्टर. मॉर्टर म्हणजेच काय ते तुम्हाला पिक्चर दिलेलं आहे बघा, तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की मॉर्टर म्हणजे काय. इथे दिलेलं आहे की जसं आपण कुठलीही वस्तू जर आपल्याला बारीक करायची असेल तर त्यावेळेला काय केलं जातं, हे बघा इथे पिक्चर दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शुगर कॅन्डी ज्या असतात ते तुम्ही घेऊ शकतात किंवा कोल म्हणजेच काय, कोळसा, तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तो आपल्याला बारीक करायचा आहे. त्यानंतर बघूया अजून काय सांगितलं आहे. व्हॉट डू यू नोटीस. तर यानंतर तुम्हाला काय दिसेल की जर तुम्ही शुगरचे, ज्या कॅन्डी शुगर जे असणार आहे ते मोठे पार्टिकल्स मोठ्या असणार आहे आणि ते आपण त्यामध्ये बारीक केल्यानंतर त्याचे काय होणार, पावडर होणार. सेम तसंच कोल, जो कोळसा असतो त्याचे मोठे तुकडे तुम्ही त्यामध्ये घेतले आणि त्याला जर बारीक केलं तर त्याची अगदी फाईन अशी पावडर तयार होत असते. वेन यू पॉन्ड द कोल ऑर द शुगर इट टर्न्स इंटू पावडर दॅट इज इंटू स्मॉल पार्टिकल्स. पावडर म्हणजेच काय होणार, त्याचे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स होणार. कारण आपण जर शुगर कॅन्डी बघितले किंवा कोल बघितले तर फार मोठ्या साईजमध्ये ते असू शकतात, परंतु अशा पद्धतीने त्याला जर आपण मॉर्टरमध्ये जर टाकलं आणि त्यानंतर ते बारीक जर केले तर त्याचे अगदी फाईन असे पार्टिकल्स होऊन त्याची पावडर तयार होत असते. त्यानंतर बघूया. ऑल सबस्टन्सेस वी सी अराउंड अस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. आपल्या सभोवताली असणारी कुठलेही जे सबस्टन्सेस असतात तर ते कशापासून बनलेले असतात, टायनी पार्टिकल्स म्हणजेच काय, अगदी स्मॉल फाईन असे जे पार्टिकल्स असतात त्यांच्यापासून बनलेले असतात. यू मस्ट हॅव सीन हाऊ सॉडस्ट और पार्टिकल्स ऑफ वूड फ्लाय वेन द वूड इज कट विथ अ सॉ. सॉडस्ट म्हणजेच काय, की तुम्ही असं बघितलं असेल कधी की ज्या वेळेला हे बघा असं लाकूड जे असतं त्याला ज्या वेळेला कापलं जातं तर त्यानंतर छोटे छोटे असे पार्टिकल्स जे आहे ते हवेत उडताना तुम्हाला दिसतील. इथे जे पिक्चरमध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की असे जे फाईन असे पार्टिकल्स असतात, टायनी पार्टिकल्स, ते हवेमध्ये उडतात. यालाच सॉडस्ट असं म्हणतात. म्हणजेच काय की जे वूड आहे, जे लाकूड आहे ते सुद्धा अगदी स्मॉल अशा पार्टिकल्सपासूनच काय झालेलं आहे, बनलेलं आहे.
नेक्स्ट आहे अजून एक एक्झाम्पल दिलं आपल्याला ग्राइंडिंग. म्हणजेच काय की जे धान्य आपण दळून आणतो, ज्याचं पीठ आपण बनवतो, तर त्यावेळेला पण काय होतं की जे धान्य असतं ते अशा पद्धतीने आपण ग्राइंड ज्या वेळेला करतो तर ते फ्लोअर म्हणजे अगदी बारीक पार्टिकल्स त्याचे होतात किंवा पावडर फॉर्ममध्ये आपल्याला मिळत असतात. When iron or copper is made smooth with a file, we get particles of iron or copper. की आयर्न आणि कॉपर जे असतात त्यावेळेला सुद्धा त्यांना जर स्मूथ करत असतील किंवा त्याचे सुद्धा काय असतात ते सुद्धा कशापासून बनलेले असतात तर असे स्मॉल पार्टिकल्सपासूनच बनलेले असतात. ऑल सबस्टन्सेस लाईक अ पेन्सिल, chalk, पेपर, वूड, wheat grain, आयर्न, कॉपर, कोल आर ऑल मेड अप ऑफ अ फाईन पार्टिकल्स. म्हणजेच काय आपल्या सभोवताली दिसणारे जे काही सबस्टन्सेस असतात, पदार्थ असतात, ते कशापासून बनलेले असतात तर फाईन टायनी जे पार्टिकल्स असतात त्यांच्यापासून बनलेले असतात. द स्मॉल पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस दॅट वी कॅन सी आर देमसेल्स मेड अप ऑफ मेनी टायनियर पार्टिकल्स. की जे काही स्मॉल पार्टिकल्स आपल्याला डोळ्यांना जे दिसत असतात किंवा आपण जे बघू शकतो ते सुद्धा अगदी छोटे छोटे पार्टिकल्सपासून काय झालेले असतात बनलेले असतात. दीज टायनी पार्टिकल्स आर सो स्मॉल दॅट दे आर नॉट विजिबल टू अवर आईज. तर त्यामुळे अगदीच जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते आपल्याला डोळ्यांना दिसतही नाही. लॅक्स ऑफ पार्टिकल्स ऑफ एनी सबस्टन्सेस मस्ट कम टुगेदर टू फॉर्म अ पर्टिक्युलर पार्टिकल दॅट कॅन बी विजिबल टू अस. जे पार्टिकल्स आपल्या डोळ्यांना दिसतात ते सुद्धा काय असतात अगदी छोट्या छोट्या अशा लक्ष म्हणजे लाखो पार्टिकल्सपासून काय झालेले असतात बनलेले असतात. आता यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये बघूया. व्हॉट आर दी स्मॉल पार्टिकल्स दॅट कॅन बी सीन इन अ बीम ऑफ लाईट दॅट एंटर्स अ डार्क रूम. जर तुम्ही बघितलं असेल सकाळी जर आपल्या रूममध्ये लाईट जो येत असतो तर त्या लाईटमध्ये तुम्ही जर बघितलं तर असे स्मॉल पार्टिकल्स आपल्याला फिरताना दिसतात. किंवा डार्क रूम असेल आणि तुम्ही टॉर्च जर लावली तर त्या टॉर्चच्या लाईटमध्ये तुम्हाला स्मॉल पार्टिकल्स दिसतात. तर हे पार्टिकल्स काय असतात की एअरमध्ये काय आहे सगळीकडे जी डस्ट असते, धूळ असते, त्याचे कण असतात, छोटे पार्टिकल्स असतात. तर त्यावरती ती लाईट पडल्यामुळे काय होतं की त्या लाईटचं रिफ्लेक्शन होतं आणि त्यामुळे आपल्याला ते पार्टिकल्स जे असतात त्या लाईटमध्ये दिसत असतात. नेक्स्ट बघूया डू यू नोमध्ये. द थेअरी that all substances are made of minute particles was proposed long ago by कनाद महर्षी. आता ही जी माहिती आपल्याला समजत आहे ही बुकमध्ये आत्ता आपल्याला दिलेली आहे बुकमध्ये, परंतु हे शोधून कोणी काढलं तर कनाद महर्षी म्हणून जे होते त्यांनी हा शोध लावला होता की प्रत्येक जी वस्तू असेल, प्रत्येक जो सबस्टन्स जो घटक असतो तो अशा मायन्यूट स्मॉल पार्टिकलपासून बनलेला असतो. ही थेरी त्यांनी शोधली होती. कनाद महर्षी वॉज बॉर्न इन द 6th century BC ॲट प्रभास क्षेत्र नियर सोरटी सोमनाथ इन गुजरात. आणि त्यांचा जन्म कुठे झाला होता सोरटी सोमनाथ जे कुठे आहे गुजरातमध्ये. हिज गिवन नेम वॉज उल्क. ही प्रपोज दॅट ऑल थिंग्स इन द वर्ल्ड कॅन बी क्लासिफाईड इन टू 7 कॅटेगरीज. त्यांचं असं म्हणणं होतं की जगातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपण 7 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू शकतो, क्लासिफाईड करू शकतो. ही वॉज ऑल्सो द फर्स्ट टू सजेस्ट दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स इज मेड अप ऑफ मायन्यूट पार्टिकल्स. आणि ते सर्वात पहिले असे होते की ज्यांनी हे शोधून काढलं होतं की जगातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक जी थिंग ऑब्जेक्ट असतील ते मायन्यूट पार्टिकल्सपासून बनलेले असतात. ही नेम दॅट टायनी पार्टिकल्स पीलव. आणि त्या ज्या पार्टिकल्स असतात त्याला त्यांनी पीलव असं नाव दिलं होतं. म्हणजेच काय अगदी स्मॉल असा पार्टिकल. कॅन यू टेलमध्ये बघूया. इफ देर इज अ सडन शॉवर वी टेक शेल्टर अंडर अ रूफ ॲट द रोड साईड. की जर तुम्ही स्कूलमध्ये जात असाल किंवा बाहेर कुठेतरी जात असाल आणि अचानक पाऊस येतो त्यावेळेला आपण काय करतो की कुठेतरी आपण सहारा शोधतो. शेल्टर म्हणजे काय की थोड्या वेळासाठी आपल्याला तिथे उभं राहता येईल अशा पद्धतीचं रूप आपण शोधत असतो रोड साईडला. इवन दो द रेन डज नॉट फॉल ऑन अस डायरेक्टली वी गेट वेट टू सम एक्सटेंट. वाय. की अशा वेळेला जर आपल्याला कुठलं तरी ठिकाण सापडते की ज्या ठिकाणी आपण खाली रूफच्या खाली जाऊन थांबतो, म्हणजेच काय पाऊस आपल्याला डायरेक्टली पडत नाही तरीसुद्धा आपण ओले का होतो, तर त्याचं उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे. द रेन ड्रॉप्स दॅट फॉल ऑन द रोड बाउन्स ऑफ अँड ब्रेक अप इन टू ड्रॉपलेट्स. की जे रेनड्रॉप्स असतात जे आपण जिथे थांबलो आहे त्या रूफवरती पडणार, रूफवरून ते खाली पडतात आणि ते रोडवरती ज्या वेळेला पडणार आहे ते रेनड्रॉप्स ते बाउन्स होऊन काय होतात, ब्रेकअप होतात, ब्रेक होतात, तुटतात आणि त्याचे अगदी फाईन ड्रॉपलेट्स तयार होतात. जसं की तुम्ही ऑब्झर्व जर केलं असेल पावसाळ्यामध्ये की पाणी पडत असताना जर खाली बघितलं तर अगदी असे स्मॉल फवारासारखं काय होत असतं ते जे ड्रॉप्स असतात ते उडत असतात. दीज ड्रॉपलेट्स आर ऑल्सो मेड अप ऑफ टायनियर पार्टिकल्स ऑफ वॉटर. जे छोटे छोटे ड्रॉप्स असतात ते टायनियर पार्टिकल्स जे असतात वॉटरचे त्याच्यापासून बनलेले असतात. दे मेक अस स्वेट. म्हणजेच काय ज्यावेळेला जमिनीवर पाणी पडणार ते उडल्यानंतर परत काय होणार ते ब्रेक
जमिनीवरती आदळल्यानंतर ते ब्रेक होतात आणि अगदी बारीक बारीक असे पार्टिकल्स उडतात आणि ते पार्टिकल्स आपल्या अंगावर आल्यामुळे काय होत असतं, आपण ओले होतो. इट मीन्स दॅट लिक्विड्स आर ऑल्सो मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. आणि यामुळे आपल्याला हे कळणार की लिक्विड म्हणजेच काय, की इथे काय दिलं आपल्याला, वॉटर. तर वॉटरसुद्धा काय असतं, स्मॉल पार्टिकल्सपासून बनलेलं असतं, जे तुम्ही ऑब्झर्व करू शकता पावसाळ्याच्या दिवसामध्ये. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आपल्याला दिलेलं आहे, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट वी यूज इन द फॉर्म ऑफ अ पावडर. की दिवसामध्ये आपण जे काही रोजचे सबस्टन्सेस वापरतो, जे पावडर फॉर्ममध्ये आहे, अशा वस्तूंची तुम्ही लिस्ट बनवायची. फॉर एक्झाम्पल आपण फ्लोअर घेऊया, जे पीठ आटा आपण ज्याला म्हणतो, तर तो सुद्धा कशामध्ये असतो, पावडर फॉर्ममध्ये असतो. सेकंड आहे, नॅफ्थलिन बॉल्स आर प्लेस्ड इन अ वॉर्म क्लोथ आफ्टर सम डेज. वाय डू द क्लोथ्स ऑल्सो स्मेल ऑफ नॅफ्थलिन. नॅफ्थलिन बॉल्स तुम्ही बघितलं असेल, असे व्हाईट कलरचे बॉल्स असतात जे कपड्यांमध्ये ठेवले जातात आणि काही दिवसांनंतर जर आपण बघितलं तर ते जे आपण कपड्यांमध्ये ठेवलेले आहे त्या कपड्यांना सुद्धा त्या नॅफ्थलिन बॉल्सचाच काय होतो, वास येत असतो. नॅफ्थलिन बॉल्स आर ऑल्सो प्लेस इन द टॉयलेट्स. वाय डू दे बिकम स्मॉलर आफ्टर अ फ्यू डेज. घरामध्ये काही कोपऱ्यांना असेल, टॉयलेटमध्ये असतील, नॅफ्थलिन बॉल्स ठेवले जातात आणि काही दिवसानंतर जर आपण बघितलं तर त्यांची साईज कमी झालेली असते. तर असं का होत असतं, नॅफ्थलिन इज कंटिन्युअसली बिंग कन्वर्टेड इन टू अ स्मॉल पार्टिकल्स इन द गॅसियस स्टेट. नॅफ्थलिन बॉल हा असतो सॉलिड फॉर्ममध्ये, परंतु काय होतं की हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तो गॅसियस स्टेटमध्ये काय होतो, कन्वर्ट होत असतो. सच अ स्मॉल पार्टिकल्स फ्रॉम द बॉल सेटल ऑन द क्लोथ. आणि तो गॅस फॉर्ममध्ये ज्या वेळेस कन्वर्ट होत असतो त्यावेळेला त्याचे जे गॅस फॉर्ममधले पार्टिकल्स असतात ते सेटल होतात, कशावरती बसतात, क्लोथ जे आपले कपडे असतात त्या कपड्यांवरती जाऊन बसतात आणि त्यामुळे त्या कपड्यांना काय होतो, त्या नॅफ्थलिन बॉलचा वास येतो. का, कारण ते पार्टिकल्स त्या कपड्यांवरती प्रेझेंट असतात आणि तो स्मेल आपल्याला येत असतो. As the particles leave the naphthalene balls, the balls grow smaller in size and slowly disappear. त्यामुळे काय होतं की जे सॉलिड फॉर्ममध्ये नॅफ्थलिन बॉल आहे तो गॅसेसमध्ये कन्वर्ट होतो आणि हळूहळू ते पार्टिकल्स जे आहेत ते हवेमध्ये मिक्स होतात किंवा जे कपडे असतील त्या कपड्यांवरती बसतात, त्यामुळे तो काय होत असतो, डिसॅपियर, किंवा त्याची साईज जी आहे कमी कमी होत जाते आणि एक दिवस तो डिसॅपियर होतो. पार्टिकल्स ऑफ रंगोली आर फाईन लाईक अ फ्लोअर. जर तुम्ही रांगोळी आपण जी म्हणतो ती काढत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की ती अगदी फाईनही असते, जसं आपलं फ्लोअर जो पीठ असतं त्या पद्धतीनेही असतात. रंगोली कलर्स आर ऑल्सो अवेलेबल इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स. आणि जाडसुद्धा असतात, अगदी ग्रेन्स ज्या पद्धतीने असतात त्या टाईपमध्ये सुद्धा असतात. तर त्यालाच फाईन पार्टिकल्समध्ये कन्वर्ट केल्यामुळे काय होतं, फ्लोअरसारखे आपल्याला ते काय लागू शकतात, अगदी पावडर टाईपमध्ये सुद्धा ते कलर्स आपल्याला अवेलेबल असतात. नेक्स्ट बघूया यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. सपोज यू डू नॉट हॅव रंगोली पावडर, व्हॉट थिंग्स कॅन यू यूज ॲज ॲन अल्टरनेटिव्ह. तर तुम्ही काय यूज करू शकतात, तर याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात किंवा तुम्ही शोधू शकतात की रांगोळी तुमच्याकडे जर नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह तुम्ही असे कोणते सबस्टन्सेस शोधाल की ज्याची पावडर बनवून तुम्ही रांगोळी काढू शकतात. द स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. आता इथे बघूया आपण, सॉलिड, लिक्विड, गॅस हे तुम्ही ऐकलं असेल, तर हे काय आहेत, कुठल्याही सबस्टन्सेसचे स्टेट आहेत की या फॉर्ममध्ये आपल्याला सबस्टन्स पदार्थ हे मिळत असतात. वॉटर इज फाउंड इन अ नेचर इन 3 स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. की वॉटर असं आहे की जे तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला दिसत असतं. आता सॉलिड म्हणजे काय, की असे पदार्थ की जे घट्ट असतात किंवा ज्याला एक शेप असतो, जे आकार असतो, ते असतात सॉलिड. आता पाणी कशा पद्धतीने सॉलिड असू शकतं, की जर आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवलं तर त्याचा काय होतो, बर्फ होतो, तर तो असतो सॉलिड स्टेटमध्ये. लिक्विड म्हणजेच काय, की जे पाणी पिण्यासाठी आपण यूज करतो ते असतं लिक्विड फॉर्ममध्ये. आणि गॅसेस म्हणजे काय, की पाणी जर तुम्ही खूप जास्त गरम केलं, बॉईल केलं तर ते गॅसेस फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. तर म्हणजेच काय, ते जी वाफ आपल्याला पाण्याची वाफ दिसते ते असतं गॅस स्टेटमध्ये. इन ऑल द 3 स्टेट्स द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ वॉटर रिमेन द सेम. जे पार्टिकल्स असणार आहे पाण्याचे ते सेमच असणार आहे, फक्त त्याचा फॉर्म चेंज होणार, स्टेट चेंज होणार. However, the arrangement of the particles in each of the state is different. आणि प्रत्येक स्टेटमध्ये म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये या पार्टिकल्सची फक्त काय होणार आहे, अरेंजमेंट चेंज होणार आहे. आता आपण बघूया कशा पद्धतीने होणार आहे अरेंजमेंट चेंज. की पहिलं दिलेलं आहे आपल्याला आईस. तर तुम्ही जर आईस बघितला तर आईसमध्ये काय होणार, की आईसचे जे पार्टिकल आहेत ते अगदी जे टायनी पार्टिकल्स आपण म्हटलं की प्रत्येक सबस्टन्स पार्टिकल्सपासून बनलेला असतो, तर हे सर्कल म्हणजे काय, की पार्टिकल्स आहेत. आणि हे पार्टिकल्स तुम्ही सॉलिडमध्ये बघितलं की आईस जो दिलेला आहे त्याचे पार्टिकल्स अगदी जवळजवळ अशा पद्धतीने असतात, एकमेकांना अगदी चिकटलेले असतात. पार्टिकल्स इन अ सॉलिड अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार. नेक्स्ट आहे वॉटर. वॉटर म्हणजेच काय, की लिक्विड फॉर्ममध्ये. लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला कशा पद्धतीने दिसणार, यांची अरेंजमेंट कशा पद्धतीने दिसणार बघा, अगदी
अगदीच जसे सॉलिडमध्ये दिलेले आहे एकमेकांना अगदी घट्ट जवळ असलेले, तर तसं नसतं, यांच्यामध्ये थोडासा डिस्टन्स तुम्हाला दिसेल. आणि जर तुम्ही गॅसेस फॉर्ममध्ये बघितलं तर यामध्ये तुम्हाला जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये डिस्टन्स खूप जास्त प्रमाणात दिसतात. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आता इथे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की सॉलिड स्टेटमध्ये पार्टिकल्स जे असतात ते अटॅच असतात एकमेकांना, त्यांच्यामध्ये डिस्टन्स नसतो जास्त. आणि लिक्विडमध्ये जर आपण बघितलं तर ते अगदीच जवळही नसतात आणि अगदी लांबही नसतात, त्याच्यात पण थोडाफार डिस्टन्स असतो. आणि जर गॅसेसमध्ये आपण बघितलं तर त्या पार्टिकल्समध्ये खूप जास्त गॅप असतो. तर ह्या 3 स्टेट्समध्ये तुम्हाला जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे त्यांचे हे लक्षात ठेवायचं आहे. ॲज अ रिझल्ट वी सी डिफरन्सेस इन द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आणि त्यामुळेच मग आपल्याला काय होतं, या प्रॉपर्टी चेंज दिसतात. प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सॉलिड, लिक्विड, गॅसेसच्या आपल्याला वेगळ्या दिसत असतात. ऑल सबस्टन्सेस इन नेचर हॅव अ पर्टिक्युलेट फॉर्म, दॅट मीन्स दे आर मेड ऑफ पार्टिकल्स. की प्रत्येक जी वस्तू असेल, सबस्टन्स असेल, तो एक पर्टिक्युलर फॉर्ममध्ये असते. आयदर ती लिक्विडमध्ये असेल किंवा गॅसमध्ये असेल किंवा सॉलिडमध्ये असेल. इन नेचर एव्हरी सबस्टन्स ऑकर्स इन अ स्पेसिफिक स्टेट, अकॉर्डिंगली दॅट सबस्टन्स इज कॉल्ड अ सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. या 3 स्टेटमध्ये आपल्याला मोस्टली काय दिसत असतात, जे सबस्टन्सेस आपल्या आजूबाजूला असतात ते दिसत असतात. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम अँड कोल आर सॉलिड, केरोसिन अँड पेट्रोल आर लिक्विड्स, वाईल नायट्रोजन अँड ऑक्सिजन आर गॅसेस. की हे जे सबस्टन्सेस आहे यांचे स्टेट तुम्हाला इथे दिलेलं आहे. की जसं ॲल्युमिनियम असेल, हा मेटल आहे, तो कसा असतो, सॉलिड असतो. कोल म्हणजेच काय, कोळसा असतो, तो कसा असतो, सॉलिड असतो. केरोसिन, पेट्रोल हे जे आपण फ्युअल यूज करतो हे कसे असतात, तर हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात. आणि नायट्रोजन, ऑक्सिजन हे गॅसेस आहे जे की एअरमध्ये प्रेझेंट असतात. डिफरंट सबस्टन्सेस हॅव अ डिफरंट प्रॉपर्टीज. प्रत्येक सबस्टन्सची जी प्रॉपर्टी असेल ती वेगळी असते. Substances may differ with respect to property like hardness, transparency, color, smell, solubility in water, etc. की प्रत्येक सबस्टन्सची जी प्रॉपर्टी असेल ती कशा पद्धतीने ठरवलं जाते, की जो काही सबस्टन्स आहे, पदार्थ आहे, तो हार्ड आहे की नाही, त्याची तो ट्रान्सपरन्स आहे की नाही, त्याचा कलर कसा आहे, स्मेल कसा आहे, तो वॉटरमध्ये सोल्युबल आहे की नाही, या सर्व गोष्टी बघितल्या जातात कॅरेक्टरिस्टिकमध्ये. नेक्स्ट बघूया सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट. आता सबस्टन्स म्हणजे नक्की काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय हे बघूया. कॅन्युटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, अस्मिता वेंट टू बाय ॲन अर्थन पॉट. अर्थन पॉट म्हणजे काय, मातीचे जे काही भांडी बनवलेले असतात ते घेण्यासाठी अस्मिता गेलेले आहे. देअर शी सॉ मेनी थिंग्स केप्ट फॉर सेल. आणि तिथे बऱ्याचशा वस्तू तिला दिसल्या जिथे ती घ्यायला गेली होती. हाऊ डीड शी आयडेंटिफाय व्हॉट शी निडेड. आता तिला कशा पद्धतीने ती आयडेंटिफाय करेल की तिला कोणत्या गोष्टींची गरज आहे. फ्रॉम व्हॉट सबस्टन्स हॅड द पॉटर मेड ऑल द थिंग्स. आणि जो पॉटर असतो, जे मातीचे भांडे किंवा वस्तू बनवतात, त्या पॉटर जो वस्तू बनवणार आहे तो कोणते सबस्टन्सेस यूज करतो. तर आता बघा की अस्मिता कशा पद्धतीने आयडेंटिफाय करणार की तिला कशाची गरज आहे. जे वस्तू तिच्या डोळ्यासमोर असणार आहे त्याचा आकार आणि तिला कोणत्या पद्धतीने गरज आहे ती आयडेंटिफाय सहज करू शकते. की तिला पाण्याचा मटका घ्यायचा आहे की त्या एखादा प्लांट लावण्यासाठी पॉट घ्यायचा आहे, ती इझिली त्या वस्तूला बघून ठरवू शकते. आणि पॉटर जे आहे ते या सर्व वस्तू कशापासून बनवणार, तर मातीपासून. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ सबस्टन्स अँड ॲन ऑब्जेक्ट. आता सबस्टन्स म्हणजे काय, आता इथे आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे पॉटचं, की अर्थन पॉट हे काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे. आणि तो बनवला कशापासून आहे, सबस्टन्स. कोणत्या सबस्टन्सपासून, तर सॉईल, क्ले आपण म्हणू शकतो. माती जी असते तो काय होणार इथे, सबस्टन्स. आणि सबस्टन्सपासून मग ऑब्जेक्ट बनवले जातात वेगवेगळ्या पद्धतीच्या. जसे की तुम्ही इथे बघू शकता की किती प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. ऑब्जेक्ट्स हॅव अ डेफिनाईट शेप. की ऑब्जेक्ट जे असतात त्यांना एक पर्टिक्युलर शेप दिलेला असतो, डेफिनाईट शेप दिलेला असतो आणि त्यामुळे आपण इझिली त्याला आयडेंटिफाय करू शकतो. आता इथे सबस्टन्स काय आहे, सॉईल. तर सॉईलला कुठला आकार असणार आहे का, नाही. ती एक आपल्या पावडर फॉर्ममध्ये आपल्याला दिसेल. परंतु त्याच्यापासून बनवलेले जे ऑब्जेक्ट्स असतील, जसे की पॉट असेल किंवा कुठली अजून वस्तू बनवलेली असेल, तर त्याला एक पर्टिक्युलर डेफिनेट असा शेप असणार आहे. देअर पार्ट्स आर पुट टुगेदर इन अ पर्टिक्युलर वे. की कुठलीही गोष्ट बनवलेली असेल तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स एकमेकांना जोडून काय केला जातो, तो एक ऑब्जेक्ट तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल आता आपण इथे घेऊया की अजून पिक्चर दिलेला आहे आपल्याला, की इथे वूड दिलेला आहे. तर वूड काय आहे, तर वूड सबस्टन्स आहे आणि याच्यापासून बनवलेल्या ज्या वस्तू असतील ते काय असणार आहे, ऑब्जेक्ट. जसं की टेबल, इथे तुम्ही बघू शकता की काय दिलेलं आहे आपल्याला, टेबल आहे, बॅट आहे, चेअर आहे, इथे लाकडाच्या फळ्या आपल्याला दिसत आहे. तर ह्या काय, यांना आपण काय म्हणणार, ऑब्जेक्ट. आणि वूड जे आहे, लाकूड जे आहे ते काय असणार आहे, इथे सबस्टन्स असणार आहे. लुक ॲट द ऑब्जेक्ट इन द पिक्चर. अबोव व्हॉट सबस्टन्स आर दे ऑल मेड फ्रॉम. कशापासून बनवलेले आहेत, तर वूडपासून. नेक्स्ट आहे एनर्जी. आता एनर्जी काय असते ते बघूया.
We make useful objects from a variety of substances. Another use of substances is that we get energy from some of them. की जे सबस्टन्सेस आपल्याला नेचरमध्ये मिळतात त्यापासून आपण आपल्या गरजेनुसार ज्या गोष्टी बनवायच्या आहे, ऑब्जेक्ट्स बनवायचे आहे ते आपण बनवतो. परंतु काही असे सबस्टन्सेस नेचरमध्ये आपल्याला मिळतात की ज्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. देर इज अ कार, इट्स टँक इज फुल ऑफ फ्युअल बट इट डज नॉट मूव. वाय इज दॅट? की आता कार घेतली आहे तुम्ही, तुमच्याकडे कार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फ्युअल जे पेट्रोल डिझेल काय टाकायचं आहे ते टाकलेलं आहे, तरीसुद्धा ती चालणार नाही. का चालणार नाही? वेन वी हॅव रन अ लॉंग डिस्टन्स वी फील टायर्ड, वी हॅव टू स्टॉप. वाय इज दॅट? की आपण कंटिन्युअसली जर पळत असणार खूप जास्त वेळेपर्यंत आपण लॉंग डिस्टन्स पार केला आहे, पळत आहोत, तर त्यानंतर आपल्याला टायर्ड फील होतं. तर असं का होतं? आपण थांबतो. का थांबतो? तर याच्यामागे काही कारणं आहेत. आता कार जी आहे त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल काय फ्युएल तुम्ही भरलेलं आहे, परंतु तिला स्टार्ट केलंच नाही आणि ती चालवलीच नाही, तुम्ही स्वतःचा यूज केला नाही तिथे, तर ती कार चालणार आहे का? नाही. नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे की आपण पळतो आहे, तर त्यामुळे काय होणार, जे आपली बॉडीमध्ये एनर्जी आहे ती पूर्ण यूज होणार पळण्यामध्ये, आणि एका वेळेला असं होईल की आपली एनर्जी कमी होते आणि त्यामुळे आपण टायर्ड फील करतो किंवा पुढे जाऊन आपण पळू शकत नाही. एनर्जी इज रिक्वायर्ड टू डू वर्क. की एनर्जी म्हणजेच काय, की काम करण्यासाठी लागणारी जी शक्ती आपण म्हणू शकतो की ती काय असते? एनर्जी असते. द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. काम करण्याची जी आपली कॅपॅसिटी असते, जी आपल्यामध्ये शक्ती असते आपल्या बॉडीची, त्याला काय म्हणतात? एनर्जी. वेन पेट्रोल और डिझेल बर्न्स इन अ मोटर व्हेकल एनर्जी गेट्स रिलीज. आपण जर कार चालू केली त्यानंतर ते डिझेल पेट्रोल जे आहे ते यूज होईल, त्यामधून एनर्जी काय होईल? प्रोव्हाइड केली जाईल त्या मोटरला आणि त्यानंतर ती कार चालणार आहे. वेन द पेट्रोल इज फिनिश और इफ इट स्टॉप बर्निंग द व्हेकल टू स्टॉप रनिंग. की फ्युअल बर्न झाल्यानंतर जी एनर्जी क्रिएट होते त्यामुळे कार चालते. त्यामुळे जर पेट्रोल संपलं आणि ही जी बर्निंग होत आहे फ्युअलची आणि ज्यामुळे एनर्जी तयार होणार आहे ती होणार नाही आणि मग आपली कार काय होईल? बंद पडेल. वेन समथिंग बर्न्स एनर्जी गेट्स रिलीज इन द फॉर्म ऑफ हीट. की कोणतीही वस्तू ज्यावेळेस बर्न होते तर त्यापासून काय होते? एनर्जी रिलीज होत असते हीटच्या फॉर्ममध्ये. यू हॅव लर्न दॅट इन अवर बॉडी टू एनर्जी इज ऑप्टेन बाय द बर्निंग ऑफ सर्टन सबस्टन्सेस. आपण ज्या वेळेला जेवण करतो तर जेवण ते डायजेस्ट होतं, त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. हे तुम्ही ऐकलं असेल आधी जे काही लेसन झालेले आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजेच काय की जे सबस्टन्सेस आपण खाल्ल्यानंतर ते बर्न होतात आणि त्यापासून मग काही सबस्टन्सेस जी एनर्जी असते ती आपल्या बॉडीला प्रोव्हाइड केली जाते आणि त्यामुळे आपले दिवसभराचे जे काही काम असते ते आपण करू शकतो. नेक्स्ट बघूया, इथे फ्युएल्स कोणते कोणते आहेत ते दिले आहेत बघा. की कोल आहे, LPG, बायोगॅस असेल, त्यानंतर फ्युएल जे डिझेल पेट्रोल केरोसिन आपण यूज करतो ते फ्युएलची नावं तुम्हाला इथे दिलेली आहेत. मेनी मशीन्स कॅन बी रन युझिंग फ्युएल्स. बरेचसे मशीन्स असतात की ज्यामध्ये आपण फ्युएल्स यूज करून त्यांना वापरत असतो, जसं की कोल, डिझेल, CNG, LPG, पेट्रोल आर ऑल सबस्टन्सेस फ्रॉम विच एनर्जी इज ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ हीट. की हे जे आपल्याला दिलेले आहे सबस्टन्सेस, हे यांना बर्न केल्यानंतर जाळल्यानंतर जी काही हीट तयार होते त्यामुळे आपल्याला काय मिळत असते? एनर्जी मिळत असते आणि त्यामुळे हे आपण व्हेकल्समध्ये असेल, मशीन्समध्ये असेल यूज करत असतो. वेन अ पर्सन ऑर व्हेकल मूव्स हीट एनर्जी गेट्स कन्वर्टेड इन टू मोशन. आणि मग ती हीट एनर्जी जी आहे ती मोशनमध्ये कन्वर्ट होते. एनर्जी इन द फॉर्म ऑफ मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. जर जी एनर्जी आपल्याला मोशन फॉर्ममध्ये मूव्ह होताना दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? कायनेटिक एनर्जी. ऑल मुव्हिंग थिंग्स हॅव अ कायनेटिक एनर्जी. ज्या काही गोष्टी मूव्ह होताना आपल्याला दिसत आहे म्हणजेच तिथे कोणती एनर्जी वापरली जात आहे? कायनेटिक एनर्जी. फॉर एक्झाम्पल, वेन द विंड्स ब्लोज द विंडमिल्स टर्न अँड सेलिंग बोट्स अँड क्लाउड्स मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तर हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे ना? तर कायनेटिक एनर्जीचे. दिस वर्क इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द विंड. की जसं आपण विंड मिल्स जे टर्न होतात त्याचे जे फॅन आपण म्हणतो विंड मिल्स, तर त्यामुळे काय होतं आहे, ते कशामुळे फिरत असतात? तर ते हवेमुळे. हवेमध्ये जी काही एनर्जी त्याला प्रोव्हाइड केली जाते त्यामुळे होत असतं. किंवा सेलिंग बोट्स जे असतात त्या हवेमुळे चालत असतात. क्लाउड्स असतील तर हवा आली की ते क्लाउड्स काय होत असतात? मूव्ह होत असतात. तर हे कशामुळे पॉसिबल आहे? कायनेटिक एनर्जीमुळे, जे की विंडमुळे त्यांना मिळत असते. जसं की एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे बोट. नेक्स्ट पेजवर बघूया. Which other machines you know use kinetic energy to do certain tasks? How do they get this kinetic energy? कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो? जसं की सीलिंग फॅन आहे, मिक्सर ग्राइंडर आहे, वॉटर पंप आहे, आर मशीन्स इन विच कायनेटिक एनर्जी इज यूज. जसं की इलेक्ट्रिसिटीवरती चालणारा फॅन आहे तर त्यामुळे काय होणार आहे? तो मूव्ह होतो. सीलिंग फॅन जो असतो आपला फॅन मूव्ह होतो.
मिक्सर ग्राइंडर असेल ते सुद्धा काय होत असतं, मूव्ह होत असतं त्यामध्ये जी मोटर लावलेली असते त्यामुळे, किंवा वॉटर पंप्स असतील त्यामुळे. तर हे सर्व कशाचे एक्झाम्पल्स आहेत, कायनेटिक एनर्जीचे. दे गेट कायनेटिक एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. इलेक्ट्रिसिटी सुद्धा काय आहे की एका एनर्जी फॉर्ममध्ये आहे की जी आपण यूज करत असतो. आता फाइंड आउट दिलेलं आहे, व्हॉट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ एनर्जी फॉर द इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस ॲट अ थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशन जे असतं की त्या ठिकाणी ओरिजिनल सोर्स काय असतो एनर्जीचा. तर थर्मल पॉवर स्टेशन तुम्हाला माहिती आहे का की औष्णिक केंद्र असं म्हटलं जातं ज्याला, ऊर्जा केंद्र. की थर्मल म्हणजेच काय की जमिनीच्या आतमध्ये जी काही हीट असते त्यापासून इलेक्ट्रिसिटी काय केली जाते, प्रोड्यूस केली जाते. त्यानंतर बघूया यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये, व्हॉट युजेस ऑफ हीट एनर्जी डू वी सी इन अवर डेली लाईफ. तर याचे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःच शोधायचे आहेत की हीट एनर्जीचे असे कोणते उपयोग आपल्याला डेली लाईफमध्ये आपण यूज करत असतो. नेक्स्ट आहे अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. वी यूज सेव्हरल डिव्हायसेस इन विच वर्क इज डन युझिंग नॉट हीट बट अदर फॉर्म ऑफ एनर्जी. की डायरेक्टली प्रत्येक गोष्ट हीटच्या स्वरूपात आपण वापरतो असं नाही, बाकीचेही काही फॉर्म्स असतात एनर्जीचे. जसे की फॉर एक्झाम्पल वी यूज इलेक्ट्रिसिटी टू रन द TV इन इट. द इलेक्ट्रिसिटी इज कन्वर्टेड इन टू लाईट अँड साऊंड एनर्जी. की आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो कशासाठी, आपण लाईट ऑन केला तर तिथे काही हीटचा उपयोग होणार आहे का, नाही. पण गॅसवरती आपण जर काही जेवण बनवलं तर तिथे कशाचा उपयोग होणार आहे, तर हीटचा उपयोग होणार आहे. इन अ सोलर कुकर और सोलर वॉटर हीटर सोलर एनर्जी इज यूज. आता ज्या वेळेला सोलर कुकर आपण वापरत आहे तर तिथे डायरेक्ट हीट कशाची वापरली जात आहे, तर ती सूर्याची जी एनर्जी, सोलर एनर्जी आपण ज्याला म्हणतो ती वापरत आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला काही हीटच वापरली जाणार आहे असं नाही, तर बाकीचे हे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट बघूया, प्लांट्स यूज सनलाइट टू प्रिपेअर देअर ओन फूड. इन दिस प्रोसेस एनर्जी फ्रॉम सनलाइट इज स्टोर्ड इन द फूड सबस्टन्स दे मेक. की हे तुम्हाला माहितीच असेल की प्लांट्स जे आहे ते फोटोसिंथेसिस प्रोसेसने आपलं फूड जे आहे ते बनवत असतात. तर त्यावेळेला ते काय करतात की जे सनलाईट आहे ती त्यांची काय असते, फूड बनवण्यासाठी गरजेचं असतं. त्यामुळे ते काय करतात की ती जी काही एनर्जी आहे ती स्टोअर करून ठेवत असतात. These are the substances that burn in our body and gives us all the energy we need for various purpose. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा सेम असंच होत असतं की आपण जे खाल्ल्यानंतर जे काही सबस्टन्सेस बर्न झाल्यानंतर जी एनर्जी क्रिएट होते ती स्टोअर करून ठेवली जाते आणि ज्यावेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला ती एनर्जी यूज केली जाते वेगवेगळ्या कामासाठी. When we burn substances like a coal, mineral oil, the stored energy they contain is converted into heat energy. कोल आपण जाळला किंवा मिनरल ऑइल यूज केले तर त्यानंतर ती हीट एनर्जीच्या स्वरूपात आपण यूज करत असतो. सोर्सेस ऑफ एनर्जी कोणते आहेत, वी यूज व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी सच ॲज अ हीट वापरतो आपण, लाईट वापरतो, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, कायनेटिक एनर्जी टू डू डिफरंट टास्क. तर ह्या सर्व एनर्जी आपण यूज करत असतो. इन टुडेज वर्ल्ड अवर मेन सोर्स फॉर ऑल दिस फॉर्म्स ऑफ एनर्जी आर फ्युअल्स अँड इलेक्ट्रिसिटी. आजकाल सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या एकतर फ्युअल्सवरती चालतात, इंधन जे असतात पेट्रोल, डिझेल, केरोसिन जे काही असेल त्यावरती, आणि दुसरं म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी. हे दोन मेन सोर्स आहेत. अँड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी मेनी पॉवर स्टेशन यूज फ्युअल्स. डू यू नो मध्ये बघूया, स्टोर्स ऑफ कोल अँड मिनरल ऑइल ऑन अर्थ आर लिमिटेड. परंतु हे जे काही कोलचे सोर्स असतील, मिनरल ऑइल आहे जे की आपल्याला नेचरमधून मिळतं, यांचे सोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहेत, खूप जास्त प्रमाणात नाही. त्यामुळे जर आपण यांचा वापर व्यवस्थितपणे नाही केला तर एक दिवस ते संपून जाणार आहे. इन फ्युचर वी विल हॅव टू यूज मेनली सोलर एनर्जी अँड ॲटॉमिक एनर्जी फॉर द पर्पज ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. कारण जर नेचरमध्ये सोर्सेसच अवेलेबल नसणार तर ह्या सर्व गोष्टी आपण करू शकत नाही. जसं की इथे तुम्हाला एक्झाम्पल काही पिक्चर्स दिलेलं आहे की जसं इलेक्ट्रिसिटी कशापासून तयार करू शकतात, की इथे वॉटर दिलेलं आहे तर वॉटरपासून होऊ शकतो, किंवा जे वेस्ट प्रॉडक्ट असेल, कचरा असेल त्यापासून बनवतात. इथे थर्मल एनर्जी दिसत आहे, त्यानंतर विंड मिल आहे, कोल आहे. तर या सर्व गोष्टीपासून काय करतात, या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. त्यानंतर बघूया डू यू नो मध्ये, देर आर बॅटरीज विच प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी युझिंग सनलाईट, दे आर कॉल्ड सोलर बॅटरीज. आजकाल आपण सोलर बॅटरीजचाही उपयोग करत असतो की ज्यामध्ये सोलर एनर्जी जी असते ती यूज केली जाते, ज्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतात. द हीट ऑफ द सन, फ्लोईंग वॉटर अँड विंड डू नॉट गेट डिप्लेटेड. की सनची जी हीट आहे किंवा फ्लोईंग वॉटर आहे हे काही डिप्लेटेड नाही, डिप्लेट होण्यासारखं नाही किंवा नष्ट होण्यासारखं नाही. हे जोपर्यंत अर्थ आहे तोपर्यंत विंड ही हवा असणार आहे, सन असणार आहे, फ्लोईंग वॉटर असणार आहे, तर त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो. बिसाइड दे डू नॉट कॉज पोल्युशन वेन यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. परंतु ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार आहोत त्यावेळेला पोल्युशन होता कामा नये.
बट प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी बाय दिस मेथड्स इज एक्सपेन्सिव्ह. परंतु या सर्व गोष्टीपासून जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची असेल तर त्यासाठी खूप जास्त खर्च लागतो. अँड इन एनी मेथड ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन रिसोर्सेस फ्रॉम द एन्व्हायरमेंट हॅव टू बी यूज. आणि यासाठी मग एन्व्हायरमेंटमध्ये जे काही सोर्सेस असतात ते यूज केले जातात. हेज मेकिंग अ हॅबिट ऑफ युझिंग द मिनिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज नेसेसरी इन टुडेज वर्ल्ड. आणि त्यामुळेच मग जी इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळत असते तीच आपण व्यवस्थितपणे यूज करायला हवी आहे. ऑलवेज रिमेंबरमध्ये बघूया, सनलाईट, विंड अँड वॉटर आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. नॉन एक्झॉस्टिबल म्हणजेच काय की हे न संपणारे आहेत. सनलाईट, विंड, वॉटर हे आपल्याला नेहमी अवेलेबल असणारे आहेत. दे मस्ट बी यूज टू द मॅक्झिमम एक्सटेंट ॲज अ अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी. तर जे बाकीचे आपले सोर्सेस आहेत जसं की कोल असेल, फ्युअल असेल, त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण यांना यूज करू शकतो. नेक्स्ट आहे व्हॉट वी हॅव लर्न. तर ह्या लेसनमधून आपण काय शिकलो? एव्हरी सबस्टन्स वी सी अराउंड अस इज मेड ऑफ मायन्यूट पार्टिकल. आपल्या अवतीभोवती दिसणारे जे काही सबस्टन्सेस असतात ते कशापासून बनलेले आहेत? तर मायन्यूट पार्टिकल्सपासून. वी कॅन मेक डिफरंट ऑब्जेक्ट्स फ्रॉम द सेम सबस्टन्स. की एकाच सबस्टन्सपासून बऱ्याच प्रकारचे ऑब्जेक्ट्स आपण बनवू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण वूडचं बघितलं होतं. सबस्टन्सेस आर इन द सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट. या 3 स्टेटमध्ये आपल्याला आपल्या सराउंडिंगमध्ये सबस्टन्सेस दिसत असतात. द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी कशाला म्हणतात त्यासाठी ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ऑल मुव्हिंग थिंग्स हॅव अ कायनेटिक एनर्जी. Various forms of energy such as the heat, light, sound, electricity are used to do different kinds of work. तर ह्या पद्धतीच्या ज्या काही एनर्जीचे फॉर्म आहेत ते आपण यूज करत असतो. सनलाईट, विंड अँड वॉटर आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. नॉन एक्झॉस्टिबल आहेत म्हणजेच काय आपल्याला बऱ्याच या काही न संपणारे असे सोर्सेस आहेत जे की अल्टरनेटिव्ह म्हणून आपण यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा लेसन दिलेला होता. आय होप तुम्हाला लेसन व्यवस्थितपणे समजला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे फ्रेंड्स असतील 5th स्टँडर्डमध्ये त्यांना शेअर करा आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही जरूर करा.